जल ही जीवन है, पाणी है तो जीवन है, असं आपण आपल्या निबंधांमध्ये लहानपणी खूप लिहिलंय. पाणी किती महत्त्वाचं आहे, ते कसं वाचवलं पाहिजे, त्याला कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, हे शाळेतनं आपण मोठे होताना सगळ्यांनी निबंध लिहिलेत, पानं भरभरून लिहिलेले आहेत. आपल्याला समजत नाही असं नाहीये. पण कुठेतरी मोठं होताना मला असं वाटतं, आपण त्याच पाण्याला इतकं गृहीत धरतोय, की आपण त्याचा वापर करतोय का गैरवापर करतोय, आपण ते स्वच्छ ठेवतोय की अस्वच्छ करतोय, याचा फरक आपण सोडलाय किंवा करायचं विसरलोय. आत्ता नाशिकमध्ये मध्यंतरी खूप सारी चर्चा झाली, पाणी स्वच्छ की अस्वच्छ, आणि त्याच्यावरनं आम्ही पण खूप बातम्या केल्या सगळ्या माध्यमांनी, आणि गोदावरी नदी अर्थात तिथलं पाणी, या सगळ्यावर चर्चा खूप घडली. हा विषय मांडण्याचं कारण असं की आज जागतिक जल दिन. नमस्कार, स्वागत आहे तुमचं देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये, आणि विषयाचा अर्थातच पाणी. पाणी दिवस आहे. आपण जसं मी म्हटलं मगाशी की खूप गृहीत धरतो या पाण्याला. याच पाण्याविषयीच्या चर्चांना आपण कसं बघावं, त्याच्यात शासनाचा काय रोल आहे, नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत, याकडे थोडासा प्रकाश टाकूयात. आणि यावर चर्चा करण्यासाठी आज कट्ट्यावर उपस्थित आहेत डॉक्टर शिल्पा ढहाके. या गोदावरी तज्ज्ञ आहेत, आर्किटेक्ट आणि अर्बन डेव्हलपर आहेत, आणि त्या सातत्याने पर्यावरणामध्ये काम करत आहेत. आपल्याबरोबर आज आहेत मानव उत्थान मंचचे जगबीर सिंग. यांचा आवाज आपण अनेक प्लॅटफॉर्मवर ऐकतो. बुलंद आवाज ते उठवतात, जे चुकतंय ते दाखवतात, सुधारायला भाग पाडतात. पण तरीसुद्धा अजूनही आपल्याकडे या चर्चा थांबत नाही आहेत. काय करायला हवंय आणि काय करतोय आपण, याच्यावरची आजची पाण्याची ही चर्चा. शिल्पाताई, जसं मी म्हटलं की मध्यंतरी खूप सारी चर्चा झाली की पाणी स्वच्छ की अस्वच्छ, तर मुळात पाण्याकडे आपण कसं बघावं? पाणी आपल्याला सगळ्यांनाही लागतो. आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सगळ्यांना पाणी लागतं. पण पाणी फक्त एक रिसोर्स किंवा युटिलिटीसाठी आपण वापरतो असं न बघता ते आपण त्याच्यासोबत राहतोय. नाशिकमध्ये तर आपण अक्षरशः नदीसोबतच राहतोय. तर नदीकडे बघताना ते एक आपण जी हार्मनी म्हणतो की नदीसोबत राहणं, नदीला आपण किती रिस्पेक्ट देऊ शकतो, तिची जागा कशी आपण तिला देऊ शकतो. आता आपण जे काही बघतोय तिची जागा आपण एनक्रोच करतोय, घेतोय, किंवा तिचा जो स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, त्याला आपण पूर्णपणे घालवून टाकलेलं आहे एका अर्थी. तर एक हार्मनी, कारण की पृथ्वीवरती मानवासोबत इतर सगळ्याच गोष्टी एकत्र राहण्याचा एक तो बॅलन्स आपण मेंटेन करू शकतो. तिथेच पाणी एक खूप महत्वाचं आहे की ते सगळ्यांना लागतो, फक्त आपल्याला नाही. तर झाडांना लागतो, पक्ष्यांना लागतो, सगळ्यांनाही लागतो. सगळ्यांना. ही हार्मनी म्हणजेच एक संतुलन, आणि ते एक सकारात्मक संतुलन हे निर्माण करणं त्या नदीसोबत, त्या पाण्यासोबत, ही तर खरी गरज है. जगबीर सिंह जी, आप बताइए कि अगर हम गोदावरी की बात करें और ये सब चर्चा जो हो रही है कि इतना बीओडी है, इतना सीओडी है, गवर्नमेंट कुछ और बोल रही है, दिख कुछ और रहा है, कैसे देखे इस सारे माहौल को? सीधी सी बात है, गवर्नमेंट जो अपना डाटा रिलीज करती है वो थोड़ी सी अगर ईमानदारी से काम करे, सैंपल्स ले और उसके बाद उसकी रिपोर्ट रिलीज करे, तो लोगों को थोड़ा सा विश्वास भी होगा. अभी क्या हो रहा है कि जो सैंपल्स की रिपोर्ट आ रही है वो 3 BOD बता रहे हैं, जो कि पीने के पानी योग्य है. मतलब ये कोई भी जो एकदम बेसिक भी जिसको पता होगा वो गूगल पे जाके चेक कर सकता है कि व्हाट आर द पैरामीटर्स फॉर द ड्रिंकिंग वाटर. तो उसमें आ जाएगा COD अंडर 5, BOD अंडर 5. ये बेसिक सी चीज़ें हैं. ये जब हमने इनकी रिपोर्ट्स चेक की, BOD की और COD की, MPCP की, तो हम हैरान रह गए कि उसमें लिखा है गुड टू एक्सेलेंट रिवर की क्वालिटी. तो ये बहुत ही हैरान कर देने वाली चीज़ थी, जिसको हमने फिर क्रॉस चेक किया, इनके साथ सैंपल्स लेके प्राइवेट लैब में चेक करवाया. जो 10-20% का हमें उम्मीद थी कि थोड़ा ऊपर नीचे होगा, वो 400% ज़्यादा आया उसमें. तो ये सिर्फ ये दर्शाता है कि हम लोग जो रिवर के प्रति ना रिस्पेक्ट नहीं दिखा पा रहे हैं. हम लोग सिर्फ यूज़ कर रहे हैं उसको. और इंडस्ट्रीज का वेस्ट या जो सीवेज का वेस्ट है, विदाउट ट्रीटमेंट अगर हम ऐसा करेंगे तो ये लॉन्ग टर्म के लिए सस्टेनेबल नहीं हो पाएगा.
फिर वैसे ही होगा कि एक बार फिर आपको पीने के पानी के लिए भी, जैसे मैं आगरा में भी रहा हूँ, तो वहां आपको नहाने के लिए, सिर धोने के लिए, हर पानी के लिए आपको वो जो शादियों में ड्रम मंगाते हैं वैसे मंगवाना पड़ता है। तो वही करना पड़ेगा हमें। अगर हम रिस्पेक्ट नहीं करेंगे तो रिवर भी कब तक हमें सस्टेन करेगी। बिलकुल सही बात आहे. शिल्पाजी, जेव्हा आपण असं म्हणतोय की नदीबरोबर आपल्याला हार्मनी ठेवायची आहे, आपल्याला त्या पाण्याकडे बघताना त्याचा आदर करायचा आहे, किंवा लाईक यू सेड वी हॅव टू रिस्पेक्ट दी वॉटर, मग हे करताना आपण तात्पुरतं प्रशासनाचा रोल सध्या बाजूला काढूयात, कारण की तो रोल महत्त्वाचा आहे, तो कोणी डिनाय करू शकत नाही. सुएज ट्रीट करणं, त्याचं प्रॉपर प्रोसेसिंग करणं हे तर प्रशासनाचाच भाग आहे आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला दुमत नाही आहे. पण आता आपण माझ्या लेवलला ॲज अ नागरिक म्हणून याच्यात काही आपण मिनिमायझेशन आणू शकतो का? सो एक बेसिक थंब रूल असतो की माझ्या जिथे कुठे मी राहते, माझ्या क्षेत्रामधलं पाणी मी तिथेच मुरवते. ही बेसिक जरी आपण फॉलो केलं ना, तरी आपण जे काही पाणी वापरतोय ते आपण परत पण देतोय वॉटर सायकलमध्ये. तर ते वॉटर सायकलचा लूप आहे ना, की आपण वापरतोय सगळं, जे आपण जलचक्र वाचतो सगळं, त्या जलचक्रामध्ये जो आपण ब्रेक आणतो की आपण रिचार्जच होऊ देत नाही बऱ्यापैकी वॉटर लेवलचा, त्याच्यामुळे नद्यांमध्ये पण पाणी पुरत नाही किंवा येत नाही. तर तो जो वॉटर सायकल आहे ते लूप आपण आपला क्लोज करत जायला पाहिजे. फक्त आपण जरी ही बेसिक थंब रूल जरी फॉलो केलं की माझ्या जिथे कुठे मी राहते, माझ्या प्लॉटचं पाणी जर मी तिथेच जिरवलं, ऑफ ऑल काइंड्स, बी इट ग्रे वॉटर, बी इट वेस्ट वॉटर, बी इट रेन वॉटर, जर मी तिथेच ते जिरवलं, त्याला बाहेर जायचा प्रश्नच नाही, तर दॅट वुड क्लोज द लूप अँड विल हेल्प द वॉटर फ्लो. निश्चितच की ते पाणी जर का आपण तिथे जिरवलं, जसं त्यांनी उदाहरण दिलं की रेन वॉटर आहे, या रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत गव्हर्नमेंटनी काही पॉलिसीज आणल्या होत्या, पर्टिक्युलरली फॉर बिल्डर्स. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की कम्प्लिशन सर्टिफिकेट विल नॉट बी गिवन जोस्तर तुम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार नाही, किंवा जिथं मोठ्या बिल्डिंग्ज आहेत, जास्त लोक राहत आहेत, तिथे त्यांचे स्वतःचे STP म्हणजे स्मॉल ट्रीटमेंट प्लान्स असायला पाहिजे होते. तर आपको क्या लगता है कि ये सब पेपर पे है, फॉलो हो रहा है, लोगों का क्या रोल इसमें होना चाहिए? मैम 100% ये सब पेपर पर हो रहा है, लेकिन इसके लिए ना प्रशासन या बिल्डर जिम्मेदार नहीं है, लोग खुद जिम्मेदार हैं, क्योंकि वो चाहते ही नहीं है ये. वो आप देखो कहीं पर भी ना फुटपाथ नहीं रह गए हैं, हर जगह वो गट्टू लगा देते हैं, हाँ, पेवर ब्लॉक्स, पेवर ब्लॉक. पानी को नीचे जाने की जगह ही नहीं दे रहे हैं. और ये ऐसा नहीं कि नगर सेवक लगा रहा है, लोग डिमांड कर रहे हैं कि हम आपको तभी वोट देंगे जब आप हमारी पूरी जगह मिट्टी पे गट्टू लगा दो. कारपेट लगा दो. ओपन स्पेसेस खत्म हो चुके हैं. आप कोई भी ओपन स्पेस देखो, रूल ये है कि सिर्फ 10% पे कंस्ट्रक्शन होना है, 100% पे गट्टू लग गए. छोटा मोटा ग्राउंड कहीं पे छोड़ा है, बोलते बच्चों के खेलने, गट्टू पे बच्चे कैसे खेलेंगे? तो हमने जगह ही नहीं छोड़ी कि पानी पर्कुलेट हो. जैसा मैम ने बताया, बहुत जरूरी है वाटर साइकिल कंप्लीट होना, लेकिन हम छोड़ ही नहीं रहे जगह. और लोगों की गलती इसलिए भी है क्योंकि एक तो हमने ये देखते नहीं, जब हम नया घर लेने जा रहे हैं या कहीं पर फ्लैट ले रहे हैं, हम कभी बिल्डर को पूछने की कोशिश भी नहीं करते, वो जहमत ही नहीं उठाते कि भाई यहाँ पे सीवेज ट्रीटमेंट प्लांट है क्या, ग्रे वाटर हम यूज करते हैं क्या. ऐसा कुछ भी नहीं है. हम थोड़े से पैसे भी एक्स्ट्रा देने को तैयार नहीं है. ना बिल्डर्स की इसमें कोई गलती नहीं है, ना प्रशासन तो क्या करेगा बेचारा. आप कैसे एक्सपेक्ट कर सकते हो एक एडमिनिस्ट्रेशन से कि वो पेपर की चीज इंप्लीमेंट कर पाए विदाउट द हेल्प ऑफ द सिटीजन्स. सिटीजन्स को आवाज उठानी चाहिए. अगर सिटीजन्स खुद बोरिंग का पानी से रोज गाड़ियां धो रहे हैं, एक कार होती है, आप मेरे घर के सामने ही आप देखोगे 2 कार है उनके पास, दिन भर मतलब जैसे ही कार कहीं से एक राउंड मार के आती है वो उसको धोना शुरू कर देते हैं. उनको बोलो तो बोलते हैं तो बोरिंग का पानी है, ये हम गवर्नमेंट का पानी थोड़ी यूज कर रहे हैं. बोरिंग का पानी किसका है फिर? ये हमारा पानी है. हम लोग उसको बिलोंगिंगनेस नहीं जनरेट कर पा रहे. एक्झॅक्टली. इज दिस बिलॉंगिंगनेस व्हेरी इम्पॉर्टंट? येस, डेफिनेटली. आता सर म्हटले की बोरिंग का पानी है, बोरिंग का पानी है जो बहुत सालों से, लाखों करोड़ों सालों से वहाँ पे जमा होता आया. सो वो किसी का हक का पानी नहीं है, वो आपके प्लॉट में आया, यू आर लकी यू गॉट दैट बोरिंग का पानी. अदरवाइज म्हणजे मतलब काही लोकांना 4-5 बोरं खणावे लागतात पाणी मिळवायला. पण आपल्याकडे ॲक्विफर्स आर ॲट अ व्हेरी हायर लेवल, वी गेट व्हेरी गुड अंडरग्राउंड वॉटर लेवल, पण आपण ते पण
जपत नहीं है, वी आर नॉट कंजर्विंग देम, वी टेकिंग देम फॉर ग्रांटेड। बोर में पानी लग रहा है तो हम यूज कर रहे हैं, नल में पानी आए ना आए, बोर का पानी तो है। सो ग्रांटेड इज द कीवर्ड। कीवर्ड बरोबर. एकंदरीतच पाण्याकडे बघताना या दोघांच्याही बोलण्यात नाही येत आहे की आपला रोल, नागरिक म्हणून असलेला रोल हा खूप महत्वाचा है. जगबीर जी, अभी कुंभ मेला आने वाला है. कुंभ मेला वही होगा जहाँ पे नदी का संगम है. हम लोग ब्लेस्ड है, हम बोलते हैं कि भगवान ने हम पे कृपा की है कि गोदावरी का संगम है और इसलिए यहाँ पे कुंभ मेला होता है. कुंभ मेला की वजह से बहुत सारी इकोनॉमी को एक चालना मिलती है, एक आइडेंटिटी मिलती है. हम ये सब एंजॉय कर रहे हैं, पर जिसके दम पे ये कुंभ मेला हो रहा है वो गोदावरी की आज की हालत कैसी है और क्या होना चाहिए? बहुत ही हालत खराब है, और हमारा अगर दृष्टिकोण यही रहेगा, हम लोग क्योंकि गोदावरी के लिए काम करते हैं, तो अभी जब ये डाटा वगैरह आया और काफी शोर हुआ, तो एक ऑफिसर ने ही मेरे को बोला कि आप अभी से क्यों पीछे पड़े हो, 2027 में कुंभ मेला है. मतलब हम मान के चलते हैं कि सिर्फ कुंभ मेले में पानी साफ होना चाहिए. ये हमारा थॉट प्रोसेस ही रॉन्ग है, क्योंकि पानी तो आपको 24 घंटे और सारी उम्र चाहिए. आप सिर्फ कुंभ मेले को देखकर क्यों कर रहे हो? और कुंभ मेले की वजह से जो इतनी बड़ी इकोनॉमी हमारी नासिक की है, हम उसको रिस्पेक्ट ही नहीं कर रहे. हम नदी को पूरा 12 साल प्रदूषित करते रहते हैं. और कुंभ मेला करना ना बहुत आसान है एडमिनिस्ट्रेशन के लिए. वो सिर्फ जिस दिन कुंभ है या जो 1 महीने का पीरियड होगा, 2 महीने का पीरियड होगा, पानी पहले से ब्लॉक कर देंगे और उस टाइम पर छोड़ देंगे. आपको बहता हुआ पानी हमेशा साफ दिखता है, आपको कोई गटर वटर कुछ नहीं दिखेंगे. या थोड़े टेम्परेरी बेस पर एनवायरमेंटलिस्ट ज्यादा शोर ना करें, इसके लिए गटर को थोड़े दिन के लिए डाइवर्ट कर देंगे, काम खत्म. कोई एसटीपी बनाने की जरूरत नहीं. पिछली बार के एसटीपी जिसको अंडर 10 या अंडर 5 तक रीडिंग्स देनी थी, 40-40 की रीडिंग आराम से दे रहे हैं. और वो भी तब जब हम बहुत इंसिस्ट करते हैं कि उनकी रीडिंग्स ली जाएं, उनके आउटपुट की रीडिंग ली जाए. तो प्रॉब्लम वही है कि हमने गोदावरी को एक यूज एंड थ्रो वाला सिस्टम कर दिया. हम यूज बहुत करते हैं गोदावरी को. अगर गोदावरी नासिक में ना हो, ये कहीं और कुंभ मेला होता हो, तो नासिक के पास और इकोनॉमिक है ही नहीं कुछ भी. यहाँ पे कौन सा इतना बड़ा इंडस्ट्रियल जोन है या कोई आउट ऑफ द बॉक्स कोई चीज इंडस्ट्री का यहाँ पानी पर भी हो रही है. तो गोदावरी से सब कुछ जाता है. हम लोग यूज कर रहे हैं एंड थ्रो कर रहे हैं. वो जिसको हम बोलते हैं यूज एंड थ्रो, एग्रो वो चल रहा है पूरा. डिस्ट्रिक्ट है अपना, एग्रीकल्चर के लिए भी पानी जा रहा है. सातपुर और अंबड़ की इंडस्ट्रीज को हम कितनी बार, एन नंबर ऑफ टाइम्स हम उनको रिक्वेस्ट कर चुके हैं, आप इसका पानी यूज करते हैं. और बहुत सस्ती टेक्नोलॉजी है कि आप उसका एफ्लुएंट को ट्रीट करके डाल दो, लेकिन फिर भी नहीं हो रहा है. अब सीओडी लेवल देखेंगे तो 400 से 1000 टाइम्स ज्यादा है. मतलब पूरा का पूरा इंडस्ट्रियल वेस्ट वो इसमें नंदिनी में डाल देते हैं. सिर्फ नाम बदल दिया उन्होंने. नासाड़ी नाला बोलते थे, अब नंदिनी रिवर बोलते हैं. तो नाम बहुत अच्छा लगता है. और उसका पूरा पानी आके फिर से गोदावरी में, और गोदावरी का सारा पानी. अब इसमें क्या है कि हम पाप के भागीदार बन रहे हैं. ठीक है, हमें पानी तो गंगापुर डैम से आता है, हमें कोई टेंशन नहीं है, घर में एक्वागार्ड लगा हुआ है, सब ठीक है. लेकिन ये सारा पानी आगे 1500 किलोमीटर तक सभी लोगों को हम कौन सा पानी पीने के लिए दे रहे हैं? हमारे सीवेज का पानी, हमारे केमिकल वेस्ट हम उसके अंदर डाल रहे हैं. ये कितना बड़ा पाप कर रहे हैं हम. और कहने को हम कुंभ मेला कर रहे हैं. तो कुंभ मेले के कॉन्सेप्ट को ही हमने पूरा फेल कर दिया. नासिक इसके लिए बहुत बाद में पछताने वाला है कि हम जो कुंभ समागम में हम नए विचारों का उद्गम करना था, हमने पुराने जो ढर्रे पे चली आ रही चीजें उसी को ही कैरी फॉरवर्ड करके पानी और गंदा करते हैं. गंदा कर दी. शिल्पाताई हे म्हणतात एकदम बरोबर आहे की ज्या कुंभासाठी म्हणजे कुंभमेळा होतो त्या गोदावरीचाच आपण आज ही हालत करून ठेवली आहे. आज आपण बघतोय जागोजागी खूप सारे हायसिन्स आहेत, पाणवेली आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहेत, पाणी काळं दिसतंय आणि हे उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतंय की ही नदी खूप प्रदूषित आहे किंवा दूषित आहे. तर हे चित्र कधी तयार होतं, म्हणजे ते प्लॅंक्टन्स किंवा हे वॉटर हायसिन्स कधी येतं? सो बेसिकली वॉटर हायसिंथ हे एक मार्कर आहे फॉर एनी ले पर्सन टू अंडरस्टँड की पाण्या जिथे कुठे वॉटर हायसिंथ दिसतंय ना, तिथे तुम्ही समजून घ्या की तिथे सीवेजचं पाणी येतंय. कारण सीवेजचं पाणीच हे वॉटर हायसिंथचं खाद्य आहे. त्याला खाद्य एवढं मिळतंय की ते एवढं पटापटा वाढते. जर खाद्य नसतं तर ते वाढली पण नसती, एका ठिकाणी येऊन थांबली असती. पण ते खाद्य त्याला एवढं मिळतंय तिथे पटापटा वाढतात. हे एक पॅरामीटर्स तुम्ही आपण समजून घेऊ शकतो फॉर एनी अँड एव्हरीबडी की वॉटर हायसिंथ आहे म्हणजे सीवेजचा पाणीचा इनफ्लो कंटिन्युअस आहे.
परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय की हे जे सांडपाणी आहे, हे सांडपाणी कुठेतरी त्याचं एक योग्य ते व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे. प्रशासन त्याच्यावर कार्य करेल अशी आपण अपेक्षा घेऊयात, कारण की मुख्यमंत्र्यांनी पण याकडे लक्ष घेतलंय. आम्ही देशदूतला STP या विषयावर एक पानभर चर्चा घडवली होती, दाखवलं होतं की कुठे कुठे काय काय होतंय, आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग पण घेतली होती. दैनिक म्हणून, एक माध्यम म्हणून आपण काम करतोय, तुम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणून, तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करताय, पण खरी आता साथ पाहिजे ती नागरिकांची साथ पाहिजे. आपल्या लेवलला, स्वतःच्या लेवलला आपण आपल्या जीवन पद्धतीत काय बदल आणू शकतो, आपण आपल्या नदीची काळजी कशी घेऊ शकतो, आपण आपल्या नदीचं संवर्धन कसं करू शकतो, हा विचार खरं तर प्रत्येक नाशिककराच्या मनात यायला पाहिजे. तो फक्त निबंधात न उतरता तो कृतीत आला पाहिजे, आणि तो कृतीत आला तर मग खऱ्या अर्थाने ही नदी सुजलाम सुफलाम होईल आणि आपल्यालाही करेल. या जलदिनाच्या दिवशी आपण हे वास्तव मांडतोय. हे वास्तव काही खूप सुखवाह नाही आहे, पण हे वास्तव मांडणं पण गरजेचं होतं, आणि म्हणूनच आज आम्ही चर्चा ही घडवून आणली आहे. आणि जलदिनाच्या शुभेच्छा म्हणावं असं तर खूप वाटतंय, पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूयात की आपण प्रत्येकजण या पाण्यासाठी, आपल्या नदीसाठी थोडं सक्रिय होऊयात. तुम्ही दोघं जण इथे आलात आणि बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.